कॉमर्स कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी मिलिंद सोनोने. आज आपण एक्झाम्पल नंबर 7 पेज नंबर 82 वरील एक्झाम्पल बनणार आहोत. यामध्ये फ्रॉम द फॉलोइंग रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट अँड ॲडिशनल इन्फॉर्मेशन प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला आतापर्यंत जे आपण एक्झाम्पल बघितले तर त्यामध्ये फक्त आपण रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट बघितलं होतं. आता हे असं पहिलं एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करतो आहोत की ज्यामध्ये आपल्याला बॅलन्स शीटही तयार करायचं आहे. बरोबर. तर मग आपण आता बघूयात याच्या ॲडजस्टमेंट्स कोणत्या आहेत आणि त्या ॲडजस्टमेंट्स प्रमाणे त्या त्या आयटम्सला आपण टिक करून घेऊयात. प्रथम आउटस्टँडिंग रेंट. रेंट इथे आहे, ह्या रेंटला एक टिक करून घेऊया. सबस्क्रिप्शन इन्क्लूड ₹1000 ॲज अ सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स अँड सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग फॉर करंट इयर. म्हणजे सबस्क्रिप्शनला 2 टिक करायच्या आहेत कारण एक ॲडव्हान्समध्ये आहे आणि एक आउटस्टँडिंग आहे. नंतर डेप्रिसिएशन ऑन फर्निचर. फर्निचरला आपण एक टिक करून घेऊयात. 50% ऑफ एंट्रन्स फीज शुड बी कॅपिटलाइज्ड. एंट्रन्स फीज कॅपिटलाइज करायची आहे, त्याला एक टिक करून घेतली आपण. देन कॅपिटल फंड वॉज ₹3000. कॅपिटल त्यांनी आपल्याला दिलेलं आहे 3000. तर सर्वात पहिले आपण एक काम करूयात की कॅपिटल घेऊन टाकूयात. ऑन द लायबिलिटी साइड, बॅलन्स शीट लायबिलिटी साइड इथे म्हणायचं कॅपिटल फंड इनर कॉलम ₹3000. मग पुढील ऍडजस्टमेंटला आपण आता सुरुवात करूयात. आपण ज्या ज्या आयटम्सला ऍडजस्टमेंट आहे त्यांना टिक करून घेतलेलं आहे. तर आता आपण एक्झाम्पलला सुरुवात करूयात. आता यात त्यांनी पहिलं म्हटलं आहे बॅलन्स ब्रॉट डाऊन. म्हणजे ही मागील वर्षाची कॅश बॅलन्स आहे, हा त्यांनी ओढलेला आहे. या ठिकाणी आपण हा बॅलन्स घेत नसतो म्हणून हा येणार, कुठेही येणार नाही. बरोबर. मग पुढील आयटम आहे आता रिसिप्ट पेमेंट्स अकाउंट मध्ये आपण प्रथम रिसिप्ट अकाउंटची बाजू पूर्ण करून घेऊयात. आपण आधीच इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट अकाउंट ठेवलेलं आहे. बरोबर. तर आपण सुरुवात करूयात. सबस्क्रिप्शन ह्या आयटमला आधीच ऍडजस्टमेंट आहे, तो प्रथम तो घेऊयात आपण. सबस्क्रिप्शन आहे 5000, हे करंट इयरचं आहे. मग इनर कॉलमला म्हणूयात बाय सबस्क्रिप्शन इनर कॉलम 5000. आता याला 2 ऍडजस्टमेंट्स आहेत, आपण दोन टिक केले आहेत. बघा काय म्हणतायत. सबस्क्रिप्शन इन्क्लूड ₹1000 ॲज अ सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स. म्हणजे याच्यामध्ये 1000 जे आहेत की ॲडव्हान्समध्ये मिळालं आहे ते याच्यामध्ये इन्क्लूड आहे. म्हणजे ह्याच 5000मध्ये ॲडव्हान्स जी रक्कम मिळाली ती पण याच्यातच इन्क्लूड आहे. तर अशा वेळी आपण काय करणार, जी ॲडव्हान्स रक्कम आहे ते पण वजा करणार आणि आपण दाखवणार कुठे, तर तिला दाखवायचा दुसरा इफेक्ट द्यायचा असतो आपल्याला, तो म्हणजे बॅलन्स शीट लायबिलिटी साईडला, कारण पुढील वर्षी पुन्हा ती मिळणार नाही. मग सबस्क्रिप्शनमध्ये हे जे ₹1000 आहेत हे प्रथमतः आपण वजा करून घेऊयात. मग इथे म्हणा लेस ॲडव्हान्स सबस्क्रिप्शन ₹1000. ॲडव्हान्स वजा केल्यानंतर अमाऊंट उरते 4000. आणि दुसरा इफेक्ट आपण आता बघितलंच. आपण त्याला दुसरा इफेक्ट कुठे टाकणार आहोत, तर सेकंड इफेक्ट द्यायचा आहे लायबिलिटी बाजूला, कारण ॲडव्हान्स मिळाला आहे, पुढच्या वर्षी पुन्हा मिळणार नाही. कॅपिटल फंडच्या खाली मी जवळपास 2 ओळी जागा सोडून देतो. मग म्हणतो 2-3 ओळी जागा सोडायची आहे. सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स ₹1000. बरोबर.
सो तुम्हाला दिसलं असेल, मी पुन्हा दाखवतो. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूला सबस्क्रिप्शन जे आहे जे ॲडव्हान्समध्ये मिळालं आहे तिथं आपण त्याचा सेकंड इफेक्ट दाखवलेला आहे. बरोबर. मग आता पुढचं बघूयात आपण. सेकंड ॲडजस्टमेंटचा पार्ट आहे तो बघूयात. ॲज सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स झालेलं आहे अँड सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग फॉर करंट इयर वॉज ₹500. चालू वर्षाचं हे आउटस्टँडिंग आहे. आउटस्टँडिंग असेल तर आपण काय करतो तर ऍड करतो. म्हणजे आपल्याला मिळणं बाकी आहे. करंट इयरमध्ये काही लोकांचं आलं असेल, काही लोकांचं अजून सबस्क्रिप्शन यायचं बाकी असेल. म्हणजे बाकी आहे म्हणजे आउटस्टँडिंग आहे ते आपण काय करतो ऍड आउटस्टँडिंग अमाऊंट ₹500. आउटरला 4500. आता याचाही दुसरा इफेक्ट येईल कारण आपल्याला आउटस्टँडिंग म्हटल्यानंतर मिळायचं बाकी असेल तर ते आपली काय असणार आहे तर आपली असणार आहे ऍसेट. मग ऍसेटला महत्वाच्या काही 2-3 आयटम्स वरची आपल्याला फिक्स ऍसेट घेण्याकरता जागा सोडायची असते. नंतर करंट ऍसेट. मग मी लिहितो आहे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ₹500. बरोबर. त्यानंतर जे आहे पुढे ते म्हणतायत डोनेशन रेव्हेन्यू. तर रेव्हेन्यू म्हटलं याचा अर्थ हा जाणार इन्कम बाजूलाच. मग इन्कम बाजूला त्याला लिहायचं आहे बाय डोनेशन ₹5,000. त्याला कुठलीही ऍडजस्टमेंट नाही म्हणून डायरेक्टली आपण घेणार आहोत आउटर कॉलमला. त्याच्यानंतर आहे एंट्रन्स फीज. याला ऍडजस्टमेंट आहे. एंट्रन्स फीज हे सुद्धा आपलं काय असणार आहे इन्कम आहे म्हणून इन्कम बाजूला घ्या इनर कॉलम मध्ये कारण त्याला ऍडजस्टमेंट आहे बाय एंट्रन्स फीज अमाऊंट आहे 4000 इनर कॉलम. तर ऍडजस्टमेंट आहे 50% ऑफ एंट्रन्स फीज. 50% ऑफ एंट्रन्स फीज शुड बी कॅपिटलाइज्ड. म्हणजे यातील आपली जी काही 50% एंट्रन्स फीज आहे म्हणजे निम्मी जी असणार आहे ती आपल्याला कॅपिटलाइज करायची आहे. कॅपिटलाइज करायची म्हणजे काय करायची तर याच्यातून ती वजा करून घ्यायची आणि आपल्याला ती कॅपिटलमध्ये ऍड करावी लागणार आहे. बरोबर. म्हणून इथे म्हणायचं आहे लेस 50% कॅपिटलाइज्ड. आता 4,000च्या निम्मे किती येतात ₹2,000. आउटरला 2,000. आणि दुसरा इफेक्ट कुठे टाकायचा आपल्याला तर कॅपिटल फंड मध्ये ऍड करतो आहोत म्हणून म्हणायचं आहे ऍड 50% एंट्रन्स फीज ₹2,000. अशा प्रकारचे 2 इफेक्ट आपण त्याचे दिलेले आहेत एंट्रन्स फीजचे पण. पुढे आहे इंटरेस्ट. इंटरेस्ट म्हटलंय फक्त इंटरेस्ट म्हटलं तर हे देखील आपलं इन्कमच आहे. मग इन्कम बाजूला घेऊयात आपण बाय इंटरेस्ट. इंटरेस्टची अमाऊंट आहे ₹1,000. बरोबर. अशा प्रकारे रिसीट बाजूचे संपूर्ण आयटम संपलेले आहेत. आता बघूयात पेमेंट बाजू. पेमेंट बाजूला आहे सॅलरीज. सॅलरीजला पण माझ्या मते नाही ऍडजस्टमेंट नाहीये. डायरेक्टली आपण घेऊयात एक्सपेंडिचर बाजूला सॅलरीज. टू सॅलरीज ₹4,000. देन प्रिंटिंग अँड स्टेशनरी हा सुद्धा खर्चच आहे आणि कमिशन हा सुद्धा खर्च आहे. हे दोन्ही आयटम बघा 1,000 आणि 500 दोन्ही सोबत घेऊन टाकूयात आपण बाय टू प्रिंटिंग
अँड स्टेशनरी ₹1000 अँड टू कमिशन हा सुद्धा खर्च आहे ₹500. बरोबर. त्यानंतर रेंट, याला ऍडजस्टमेंट आहे. या आयटमला काय आहे? ऍडजस्टमेंट आहे. आपण तो घेऊयात इनर कॉलमला. रेंट ₹2000. मग इथे म्हणा टू रेंट ₹2000. ऍडजस्टमेंट त्याला काय आहे? तर आउटस्टँडिंग रेंट आहे. आउटस्टँडिंग म्हटलं म्हणजे आपल्याला रेंट द्यायचं बाकी आहे. आउटस्टँडिंग असेल तर आपण काय करतो? ऍड करतो. मग इथे म्हणायचं आहे ऍड आउटस्टँडिंग रेंट. आउटस्टँडिंग आपला एकूण आहे ₹200. 200 ऍड केल्यानंतर आउटरला येतात 2200. बरोबर. यानंतर आउटस्टँडिंग असल्यामुळे याचा सेकंड इफेक्ट आपल्याला द्यावा लागणार आहे आणि तो देऊयात आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूला. कारण देणं बाकी आहे म्हटल्यानंतर ती आपली लायबिलिटी असणार आहे. म्हणून लायबिलिटी बाजूला घ्यायचं आहे आउटस्टँडिंग रेंट ₹200. राईट. नंतर आहे इलेक्ट्रिक चार्जेस 1500. यालाही कुठली ऍडजस्टमेंट नाही आहे. मग आपण डायरेक्टली घेऊ एक्सपेंडिचर बाजूला टू इलेक्ट्रिक चार्जेस. अमाऊंट त्याची आहे ₹1500. बरोबर. त्याच्यानंतर आहे फर्निचर. फर्निचरला ऍडजस्टमेंट आहे. ऍडजस्टमेंट करता मी दुसरा कलरचा पेन वापरतो आहे, वेगळ्या कलरचा पेन वापरतो आहे. इथे म्हणा टू फर्निचर एकूण फर्निचरची अमाऊंट आहे 8000. चूक झाली. इथे आपल्याला डेप्रेसिएशन ऑन फर्निचर दाखवायला पाहिजे होतं आपण. ठीक आहे. मी इथे एक वजा हे खोडतोय. टू डेप्रेसिएशन ऑन आपण काढूयात ते. ऍसेटला घेऊयात आपण फर्निचर. आपलं फर्निचर 8000 आणि त्याच्यावरती म्हणतायत की 8% आपल्याला त्याच्यावरती काय करायचं आहे? डेप्रिसिएशन काढायचं आहे. डेप्रिसिएशन काय करतो आपण? तर आपण लेस करतो. इथे म्हणायचं आहे लेस 8% डेप्रिसिएशन. 8000वरती 8% जेव्हा काढतोय आपण तर त्याची अमाऊंट येते. तुम्ही करून बघा. करायला काय सोपं असणार आहे? 8000 गुणिले 8/100 जे आहे याचं उत्तर तुमचं आलं पाहिजे ₹640 हे डेप्रिसिएशन तुमचं आलं पाहिजे. मग हे डेप्रिसिएशन काय करतो आपण? ₹640 इथून वजा करायचे आणि आउटरला मग आपले येतात ₹7360. बरोबर. आणि मग ह्या डेप्रिसिएशनची दुसरी व्हॅल्यू जी आहे म्हणजे दुसरा इफेक्ट जो आहे हा आपण देणार आहोत एक्सपेंडिचर बाजूला. इथं आपण चुकून जेव्हा फर्निचर लिहिलं होतं तिथे डेप्रिसिएशन ऑन फर्निचर म्हणतोय. अमाऊंट येते ₹640. ओके. अँड देन बॅलन्स कॅरीड डाऊन ₹1000. म्हणजे हा तुमचा चालू वर्षाचा कॅशचा बॅलन्स असणार आहे. तर आपण त्याला म्हणूयात ऍसेट बाजूला कॅश इन हँड. जागा ठेवली बघा इथं आपण. ही करंट ऍसेट आहे. कॅश इन हँड ₹1000. तर ह्यामध्ये आपण जवळपास सर्व आयटम्स संपवलेले आहेत. ऍडजस्टमेंट एकदा आपण चेक करून घेऊयात. झालेली आहे. सबस्क्रिप्शन पण झालेली आहे. डेप्रिसिएशन, एंट्रन्स फीस, कॅपिटल फंड. ओके. जवळपास सर्वच घेतलेले आहेत आपण. तर आता आपण एकदा एक्झाम्पल टॅली करून घेऊयात. प्रथम आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर बाजूच्या क्रेडिट बाजूची म्हणजेच इन्कम बाजूची बेरीज करून बघूयात. इन्कम बाजूची बेरीज आपली येते आहे 12,500 क्रेडिट साईड आणि डेबिट साईडची बेरीज आपली येते आहे 9,000
840 ही आपली आली डेबिट बाजूची बेरीज. म्हणजे क्रेडिट बाजू, इन्कम बाजूची बेरीज जास्त येते आहे आणि एक्सपेंडिचर बाजूची बेरीज कमी येते आहे. बरोबर. आणि हे वजा केल्यानंतर उत्तर जे येतं आहे आपल्याला ते आहे 2660 रुपये. म्हणजे इतकं आपल्या सरप्लस येतं आहे. बरोबर. आता ज्या बाजूची बेरीज जास्त आहे ते आपण प्रथम लिहून टाकूयात. 12,500. आता जे इथे शिल्लक राहता आहेत किंवा जे कमी पडत आहेत एक्सपेंडिचर बाजूला त्याला म्हणतो आपण सरप्लस. बरोबर. मग इथे म्हणायचं आहे टू सरप्लस. आपण जे उत्तर काढलंय 2660. आणि सरप्लस जे आपलं येतं, सरप्लस आपण काय करतो, सरप्लस आपण ऍड करतो कॅपिटल फंड मध्ये. मग इथे म्हणायचं आहे ऍड सरप्लस 2660. 3 4 5 7660 हे आपलं याचं उत्तर आलेलं आहे. आणि यानंतर आपण बॅलन्स शीट जे क्लोज करणार आहोत तर बॅलन्स शीटचं बेरीज दोन्हीही बाजूची सारखी आली पाहिजे. इकडची बेरीज आपण लायबिलिटी साईडची बेरीज जेव्हा केली तर ती येते आहे 8860 आणि ॲसेट बाजूची ही बेरीज तेवढीच येते आहे. मी आधी बेरजा करून बघितलेल्या असतात म्हणून मी डायरेक्टली लिहू शकतो. तुम्ही फक्त स्वतः करून बघायच्या आहेत. एकदा फक्त आपण आता उत्तरावरती एक नजर मारून घेऊयात. हे आपलं होतं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. त्याच्यामध्ये सरप्लस आपण शोधला आहे 2660 रुपये. बरोबर. त्यानंतर आपण बॅलन्स शीट क्लोज केला आहे. बॅलन्स शीटची आपली अमाऊंट इथे आहे 8860 रुपये. बरोबर. अशा प्रकारे हे 7वं एक्झाम्पल आपलं कंप्लीट झालं आहे. तर आपण हे जे एक्झाम्पल सॉल्व्ह केलं आहे तुम्ही स्वतः पुन्हा एकदा घरी सोडून बघायचं आहे आणि त्यात काय चुकतंय ते शोधायचं आहे. धन्यवाद.